सुन सुन दीदी तेरे लिए एक रिश्ता आया है। सुन 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 दीदी तेरे लिए एक रिश्ता आया है। सुन 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 लड़के में क्या गुण, सुन सुन दीदी सुन। सुन 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 दीदी तेरे लिए एक रिश्ता आया है। अगं चुप बस ना मिठू, चुप बस. का बरं विनाकारण चिडवून राहिली मला. दीदी तू आज खूपच सुंदर दिसून राहिली. तुझी रील्स बनवते. मला 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 इंस्टाग्रामवर अपलोड करायचे तुझी रील्स. माझ्या बहिणीसाठी छान मस्त स्थळ आलं लग्नाचं, हे मला सगळं माझ्या फ्रेंडला सांगायचं आहे. दीदी तुझ्या मी पूर्ण वेडिंगचे पूर्ण व्हिडिओ शूट करणार आहे आणि सर्व ज्या रील्स बनवणार आहे. अगं मला एवढी फेमस नको करू, राहू दे. एखादा व्हिडिओ व्हायरल वगैरे गेला म्हणजे. अरे वा दीदी, खूपच झकास आयडिया दिली तू मला. मग काय झालं, तुझ्यामुळे माझा व्हिडिओ व्हायरल जाईल, तुझी बहीण मोठी सेलिब्रिटी होऊन जाईल. काय होते मग दीदी? अगं नाही नको, मला एवढा सोशल मीडियावर इंटरेस्ट नाही आहे. दीदी असं नको करू ना प्लीज, असं नको करू. मी तुझा व्हिडिओ टाकणार म्हणजे टाकणार इंस्टाग्रामला. ओके नंतर बघू. अरे शुभू, झाली का तयारी? मस्त दिसत राहिली हो शुभू. मम्मी तुझी लाडली बेटी बघ किती सुंदर आहे ना? हो खूपच मस्त दिसून राहिली. साडी घातली का हे? बरं झालं. बरं मी काय म्हणतो शुभू, चांगल्या प्रश्नाचे उत्तर देजो. म्हणजे पोराची बहीण आहे आणि तिच्या जावा आहेत, अजून पोरगा आहे आणि पोराच्या जवायचा भाऊ आहे. हां एवढे जण आहेत ते. प्रश्नाले उत्तर देजो बरोबर. विचारतील प्रश्नाचे उत्तर सगळे बरोबर देऊन देजो. मम्मी असं काय विचारणार आहेत ते मला तर काही समजूनच नाही राहिलं. पण मम्मी आजकाल कुठं राहिलं एवढं प्रश्न उत्तर? नाहीतर काय, आजकाल तर पोरींचे इंस्टाला फेसबुकला अकाउंट्स आहेत, त्याच्यावर सर्व माहिती लिहिलेली राहते. माझं नाही आहे बाई कुठे अकाउंट वगैरे. मला आवडत पण नाही. ओ माय ओल्ड फॅशन दी. हा बरी आहे ती, राहू दे. आणि हे पाय मी तू ते मोबाईल नको समोर करतो, त्या पाहुणे देखत नाहीतर आई सगळे काम म्हणते मोबाईल सांगशील समोर. ओ मम्मा, मला रील्स बनवायची आहे ना. तुझी मुलगी सेलिब्रिटी आहे, तुला माहीत नाही का? हो माहित आहे, मला सगळं काही माहित आहे. आले वाटते बाई. चला दीदी, आले पाहुणे. अरे शुभूची आई, पाहुणे आली. चला त्या बाया आहेत. हो अरे या हो पोरी लवकर. हो तुम्ही तर चला पहिले. मी चालतो मग तुम्ही समोर तो. हा राम तर करा. हो चला, दोघं सांगत जाऊ. मी तू मला नाही का खूपच घाबरून राहिला माझा जीव. काय विचारतील का? ओ दी, तू आजकालची मुलगी आहे, घाबरायचं काय काम आहे? फेस टू फेस बोलायचं मुलासोबत, त्याला पूर्णपणे प्रश्न विचारायचे. हे बघ, तुझा होणारा लाईफ पार्टनर आहे तो, समजलं? कोणत्याच प्रकारचं तू ॲडजस्ट करू नको. कसं शेवटी आयुष्यभराचा प्रश्न आहे म्हटलं, मग पूर्ण आयुष्य काढलं लागतं म्हटलं त्याच्यासोबत. मग नाही तर काय, मग नंतर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही आहे. इकडे लग्न झालं म्हणजे आताच सर्व विचारून घे. हो मी सर्व पोराला विचारेल. हां चल, आता माझ्या होणारी जिजाची वाट बघत असतील. अरे वा वहिनी, खूपच सुंदर दिसून राहिला तुम्ही तर. वहिनी प्रियंका, अजून कुठे संबंध झाला? तू आधीच वहिनी म्हणून राहिली का? सॉरी हा, माझी जाऊ आहे, थोडीसा गमती स्वभाव आहे तिचा. तुला नाही आवडणार वहिनी म्हटलेलं, कारण अजून आपलं काहीच नाही संबंध जुळला ना. हां ओके चालते होणारच आहेत त्या वहिनी आमच्या. काय मग गजी दादा, आवडली का मुलगी? डोळे तर खूपच मोठे आहेत बापा, किती डोळे मोठे आहे, पाहू छाती. प्रियंका चुपच ना, तोंडावरच बोलते. प्रियंका त्याला कुठं आणायलाच नाही परवडत, कुठं पण मजाकच करत राहतात. आपण कुठं आलो काय आलो समजायला नाही पाहिजे का? थँक्यू. हां बरं चला, मी प्रश्न विचारणार आहे. नाव काय मग तुमचं? माझं का? शुभ्रा. ओहो शुभ्रा, किती छान नाव आहे. पाय गजी दादा, शुभ्रा आहे परीचं नाव. बरं शिक्षण किती झालं आहे? माझं MA BEd. अरे वा, MA BEd, मग तर टेन्शनच मिटलं. मग तर तुमचं मस्त शाळेवर पण जॉब करू शकता तुम्ही. हो माझी इच्छा आहे तसं लग्नानंतर जॉब करायची, म्हणजे मला सर्व्हिससाठीच प्रयत्न करायचे आहेत. अच्छा हो का? वा किती चांगले विचार आहेत तुमचे. बरं तुम्हाला एकत्र फॅमिली आवडते का असं दोघं म्हणून राहायला आवडते? तसं सांगता नाही येत, म्हणजे फॅमिलीवर डिपेंड आहे ना. म्हणजे फॅमिली कशी आहे, फॅमिली चांगली असली, ॲडजस्ट करून घेणारी असली तर का बरं एकत्र नाही आवडणार. पण फॅमिली जर का अशी चांगली नसली आणि भांडणं करत असली प्रत्येक गोष्टीसाठी, तर मग वेगळंच राहायला परवडते. अरे वा, तुम्ही एकदम रोखटोक बोलता. आवडलं मला तुमचा स्वभाव, तोंडावर बोलता जी आहे ती मस्त.
अगं फॅमिलीच नाही आहे. हे बघ आम्ही दोघंच बहीण भाऊ आहे. माझं लग्न झालं आणि तिथे आता फक्त माझा भाऊ आणि माझे आईबाबाच राहतात. हो हो माहिती आहे मला. अजून तुला काही विचारायचं का? मुलाला विचारू शकते तू. हा माझा भाऊ आहे गजानन. विचार ना, विचार काय विचारायचं आहे तर. हो ताई, पण दादाला विचारू द्या ना. हो का? अच्छा. गजू दादा विचारणार आहे तू? मी काही विचारत नाही, जाऊ दे. गोपालराव विचारा बरं. आता मी काय विचारू? सगळं विचारलं ना त्या बहिणीनं. तू विचार बा आता. तुमच्या लग्नानंतर काही अपेक्षा आहेत का शिक्षणाच्या बद्दल? अजून काही म्हणजे तुम्हाला आवडते का असंच? म्हणजे आम्ही एकदम मिडल क्लास फॅमिलीमधली लोक आहे. मिडल क्लास म्हटल्यापेक्षाही त्याच्यापेक्षाही खाली म्हटलं तर चालते. जे आहे ते मी तोंडावर सांगून राहिलो. म्हणजे पैसा वगैरे नाही आमच्याकडे भरपूर. साधारणच लोक आहे आम्ही. आणि तुम्ही मिडल क्लास फॅमिलीमधले होसाल काय ॲडजस्ट माझ्या घरी? ॲडजस्ट व्हायला स्वभाव मॅच व्हायला पाहिजे. परिस्थिती नाही. कसं आहे, मला जर तुम्ही लोकांनी समजून घेतलं तर मी पण तुम्हाला समजून घेईल. पण मी एकटीच तुम्हाला समजून नाही घेऊ शकत ना. कसं आहे, नातं टिकवण्यासाठी दोघांनी एकमेकाला समजून घ्यायला पाहिजे. तुमच्या परिवाराने माझ्या परिवाराला, माझ्या परिवाराने तुमच्या परिवाराला, तुम्ही मला आणि मी तुम्हाला. बरोबर की नाही? हो हो अगदी बरोबर. खरंच आहे, बरोबर आहे. विचारा तुम्ही माझ्या भावाला काय प्रश्न विचारायचे आहेत तर. ते बघा आम्ही समजून घेणारेच लोक आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारची तक्रार नाही येणार. शिक्षण किती झालं आहे तुमचं गजाननराव? माझं MSc झालेलं आहे. अच्छा हो का? मग तुम्ही जे जॉब करता तिथे तुम्ही परमनंट आहे की टेम्पररी? सध्या तर मी टेम्पररीच लागलेलं आहे. पण माझं वर्क त्या लोकांना खूप आवडलं. लवकरच परमनंट होण्याचे चान्सेस आहेत माझे. आणि जर मला भाग्याने साथ दिली तर लवकरच परमनंट होईल मी. ओ वहिनी, तुम्ही लग्न तर करा. तुमच्या पायगुणांना भाऊ पण परमनंट होते. पायगुण वगैरे काही नसतो. आखरी मेहनत करावं लागते ताई. होते काय म्हणा, मेहनत तर करावंच लागते, पण भाग्याची साथ पाहिजे. बरोबर आहे. आवडला आम्हाला पोरगा. एकदम स्पष्ट बोलणारे लोक आहे तुम्ही. तर आम्ही तुम्हाला ओळख करून देतो. हे पा, मी पोरीची आई आहो. हे माय मिस्टर पोरीचे वडील. आणि हे माझी लाईनी पोरगी मित्रा. हे रील स्टार आहे. इंस्टाग्रामवर रील्स टाकते. हे पाहत असाल तुम्ही हिचे व्हिडिओ. आणि हे माझी मोठी पोरगी शुभ्रा. इथे अजिबात मोबाईलमध्ये इंटरेस्ट नाही, पण लाईनी माझी पोरगी हिरोईनच आहे. जे आहे ते मी खरं सांगतो. थँक्यू मम्मा. हे बघा, इंस्टाग्रामवर माझी ID आहे नीतू म्हणून. माझ्या आयडीला नक्की फॉलो करा. तिथे मला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील माझे. अच्छा हो का नीतू? बरं आताच फॉलो करतो आम्ही. फॉलो करत आहे ताई. तिथे फॉलो कर. हो नक्की. ओ थँक्यू. माझे 4-5 फॉलोअर आता वाढून जातील. 4-5 कशाला? लग्न होईपर्यंत चांगले 50-60 वाढतात. टेन्शन नका घेऊ तू. चांगला आहे, व्हिडिओ बनवते, मस्त आहे. तुझ्या घरातलं सगळं पाहायला भेटेल मग आम्हाला घरी बसल्यात. थँक्यू. बरं चला, आता पोराला पोरगी पसंत आहे, पोरीले पोरगा. आता लग्नाच्या विषयावर बोलू. अरे नाही बाई, अजून तुमचे कोणी पाहणारे वाक्य आहेत मोठे, त्यांच्यासोबत बोलीन मी. बरं चहा नाश्ता करून घ्या ना आता. हो मोठा नाश्ता करायला बसा. मी स्वयंपाकाचं पाहतो. नाही मामी, स्वयंपाक राहू द्या. कारण माझी लहान मुलगी घरी आहे ना, तर ती नाही राहत. तिला आम्ही आणलं नाही. आता जाऊ द्या मला घरीच. अरे आणायचंच ना छोट्या बाळाला. इतकं छोट्या बाळा घरी का बरं ठेवलं? नाही आई सांभाळते तशी माझी, पण म्हटलं कुठं तिला सोबत फिरवा. त्रास देते ना ते. म्हणजे ते रांगते ना आता, तशी बसूच देत नाही ते. म्हणून नाही आणलं. आणा लागत होतं. हो ना, छोट्या बेबीला आणायचं असतं. त्यासोबत मी छान रील्स काढले असते. पुढच्या वेळेस नक्की आणणार. बरं आता रील्स काढू का मी सर्वी हे? अगं माझ्यासोबत काढते का रील्स? मला खूपच इंटरेस्ट आहे रील्स काढण्यात. एखादी रील व्हायरल केली म्हणजे नाही का गोपालराव? मी पण सुरू करू का इंस्टाग्रामवर अकाउंट? चुप बस, लय बडबड करून राहिली. काय रे तुम्ही? खरं ना वाईट नाही नवरालेच रे. तीच इंटरेस्ट नाही आहे. बाई चल ग, मी तू माझ्यासोबत एखादी रील्स. हो आमच्या प्रियंका सोबत बनव. आधी मिलन अभी आधा अधूरा है, मिलन अभी आधा अधूरा है या गाण्यावर बनवते. म्हटलं जिजू तुम्ही थोडंसं उठता का? कोण मी? अगं बाई जिजू. नाही मला नाही इंटरेस्ट. अरे दोघं पण बोरिंग झाले तुम्ही. दिला पण इंटरेस्ट नाही, तुम्हाला पण नाही. बनव ना तशीच. लग्न झालं म्हणजे तुझी जिजाजी तुझ्यासोबत रील्स बनवतील. हो का?
बरं बनवते बनवते